एक्सप्लोर द वर्ल्ड या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आणि आता आपण आहोत कर्नाटकमध्ये बिजापूर या ठिकाणी। बिजापूर हे शहर कर्नाटकच्या उत्तरेकडे वसलेले आहे। बिजापूर या शहराला विजयापूर असेही म्हटले जाते। बिजापूरमध्ये 2 प्रेक्षणीय स्थळे आहेत, एक इब्राहिम रौजा आणि 2 गोल घुमट। आणि आता आपण आहोत गोल घुमट या ठिकाणी। तसं पाहायला गेलं तर गोलघुमटासारख्या समांतर वास्तू जगात बऱ्याच आहेत, परंतु हा विजापूरचा गोलघुमट वैशिष्ट्यपूर्ण आहे। वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी की प्रकाशाचे परावर्तन आणि ध्वनीचे परावर्तन वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणारा विजापूरचा गोलघुमट हा अद्वितीय आहे। परिसरात प्रवेश केल्यास बगीचा दिसतो। तुम्हाला समोर जे बिल्डिंग दिसते ते म्युझियम आहे। नवीन पर्यटक एंट्री काउंटरला गेला की तो गोल गुंबज बोलतो आणि तिकीट काढतो आणि तिकीट काढल्यानंतर पुढे चालत जातो। नंतर पुढे चालल्यानंतर आपल्याला पहिले लागतं ते म्हणजे म्युझियम। म्युझियममध्ये आपण जातो आणि आपल्याला कळतं की तिकीट काढलेलं नाहीये, म्हणून तिकीट काढताना दोन्ही तिकिटे एकाच वेळेला काढावी। गोल घुमटाची रचना घनाकृती आहे। घन म्हटलं की त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी समान असते। याची लांबी रुंदी 156 फूट आहे, म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्ही समान आहे। घुमटाचा व्यास तब्बल 144 फूट आहे आणि उंची 168 फीट आहे। गोल घुमट एक पिल्लरलेस स्ट्रक्चर आहे, म्हणजे यामध्ये इंटरलॉकिंग टेक्नॉलॉजी हे तंत्र वापरलेले आहे आणि तसंच स्टोन इंटरलॉक सिस्टीम गोल घुमटामध्ये वापरलेली आहे। हा जर उत्तरेकडे असता तर ताजमहाल सोडून बरेच लोक पाहायला इथेच आले असते। 1600च्या काळात भारतामध्ये एकूण 2 साम्राज्य होती। एक साम्राज्य उत्तरेकडे ज्याला आपण आग्र्यातील मुघल साम्राज्य आपण बोलतो, आणि दुसरं साम्राज्य ते म्हणजे दक्षिणेकडील बहामनी साम्राज्य, यालाच आदिलशाही साम्राज्य असंही म्हटलं जातं। म्हणजेच भारत हा एकूण 2 साम्राज्यामध्ये विभागलेली भूमी होती। मुघलांना संपूर्ण भारतावर साम्राज्य करायचे होते। 1620ला मुघलांनी दख्खनवर आक्रमण केले आणि त्याच्यानंतर 1620 नंतर वारंवार आक्रमणे केली। 1620 ते 1636 यामध्ये वारंवार आक्रमणामुळे बहामनी साम्राज्य हे खूप वैतागलेले होते। मग 1620 नंतर 16 वर्ष संघर्ष केल्यानंतर 1636ला शहाजहान आणि मुघल यांच्यामध्ये एक करार झाला आणि या करारान्वये की मुघल साम्राज्य आणि दख्खनचं साम्राज्य याच्यामध्ये एक करार झाला। त्या करारान्वये मुघल साम्राज्य आक्रमण करणार नाही, परंतु करारापोटी मात्र एक विशिष्ट रक्कम मात्र दख्खनच्या साम्राज्याला द्यावी लागेल। मोहम्मद आदिलशाह याला शाह हा जो सर्वोच्च किताब जो आहे हा मुघलांनी दिला। कर्नाटकमध्ये उत्तर पश्चिमेकडील बिजापूर ही बहामनी साम्राज्याची राजधानी होती। बहामनी साम्राज्यामध्ये बरेच राज्य होऊन गेले, त्यांपैकी 7वा राजा म्हणजे मोहम्मद आदिलशाह याला अशी इमारत बांधायची होती की तशी इमारत दख्खन साम्राज्यामध्ये कुठेही नसली। मोहम्मद आदिलशाह याला एकूण 2 पत्नी होत्या। पहिल्या पत्नीचे नाव खदिजा सुलताना आणि दुसरी पत्नी ती म्हणजे ताज बेगम। दोन्ही पत्नी आणि त्याची 2 मुले याची आठवण म्हणून हा गोल घुमट बांधला गेला आहे। मोहम्मद आदिलशाहच्या जवळच्या नातेवाईकांची कबर म्हणजेच विश्रांती स्थळ देखील याच बिजापूरच्या गोल घुमटामध्ये आपल्याला आढळते। या गोल घुमटाला बोले घुंबत असेही म्हटले जातं। हा बिजापूरचा गोलघुमट एक हायली सेन्सिटिव्ह बिल्डिंग म्हणजे अतिशय संवेदनशील रचना म्हणून ओळखली जाते। याच्यामध्ये एकूण 7 ते 10 मजले आहेत, जिने चढून आपल्याला वरती जावं लागतं। या गोल घुमटाचे वैशिष्ट्य इथे व्हिस्परिंग होतं, म्हणजेच आवाजा कुजबुजतो। आपल्याला वेगवेगळे आवाज पुन्हा ऐकायला मिळतात। यालाच भौतिकशास्त्राच्या भाषेमध्ये ॲकॉस्टिक असंही म्हटलं जातं। हा एक साऊंड इंजिनिअरिंगचा एक भाग आहे, म्हणजेच तुम्हाला कुठलाही आवाज पुन्हा ऐकायचा असेल तर त्यासाठी ही एक बेजोड कलाकृती आहे, म्हणजेच याला मास्टरपीस म्हणजेच ही एक अद्वितीय कलाकृती हे एक बिजापूरचा गोलघुमट हे उत्तम उदाहरण जगामध्ये मानलं जातं।
आता आपण गोल घुमटाच्या मध्यभागी आहोत. इथे तुम्हाला चबुतरा दिसेल आणि समोर जे दिसते ती म्हणजे आदिलशहाची समाधी आहे. त्याच्या बाजूला त्याची पत्नी खदिजा सुलताना आणि दुसरी पत्नी ताज बेगम या दोन्ही समाध्या इथेच आहेत. त्याचबरोबर त्याची 2 मुले आणि त्याचे जवळचे नातेवाईक या सर्वांच्या समाध्या तुम्हाला या चबुतऱ्याच्या मध्यभागी सापडतील. गोल घुमटाचे बांधकाम सुरू झाले 1627 साली आणि 1627 साल भारताच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण त्या साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला होता. त्या काळच्या दख्खनच्या साम्राज्यामध्ये बरीच राज्ये होती. ती म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, ओरिसा आणि आंध्र प्रदेश. या साम्राज्यामध्ये गोवा नव्हता, कारण तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि त्याचबरोबर मुरुड जंजिरा देखील नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला आणि त्याचबरोबर दख्खनच्या पठारावर आपली आक्रमणे वाढवली. त्याच्यामध्ये दख्खनच्या पठारावरचे एक किल्ले, बरेच किल्ले जिंकायला सुरुवात केली. यामुळे दख्खनचे साम्राज्य दिवसेंदिवस कमी कमी होऊ लागले, म्हणजे दख्खनच्या साम्राज्याला धक्के बसू लागले आणि याचे परिणाम असे झाले की दख्खनच्या साम्राज्याला मिळणारे कर म्हणजेच रसद हे दिवसेंदिवस कमी होऊ लागली. दख्खनच्या पठारावर विजापूरच्या गोलघुमटाचे बांधकाम हे 1627 साली सुरू झाले आणि त्याचबरोबर जवळजवळ आदिलशहाने 29 वर्षे म्हणजे अंदाजे 29 ते 30 वर्षे याचे बांधकाम सुरू ठेवले. 1656 साली याचे बांधकाम पूर्ण झाले, पण असं म्हणतात की याचे बांधकाम कधीच पूर्ण झाले नाही, कारण 1656 साली मुहम्मद आदिलशहाचे वय 44 वर्षे झालेले होते आणि 44व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला आणि त्यामुळे याचे बांधकाम हे सदर गोलघुमट बांधण्यासाठी मुहम्मद आदिलशहाने जगातील सर्वश्रेष्ठ इंजिनियर बोलवले होते आणि यामध्ये सर्वात आघाडीवर होता तो म्हणजे इराणचा इंजिनियर याकूत यानेच या भव्य कलाकृतीची मुख्य रचना बनवली. या गोल घुमटाची तुलना सेंट बॅसिलिका नावाचा घुमट आहे की जो रोममध्ये आहे, म्हणजेच तो इटलीमध्ये आहे, याच्याबरोबर केली जाते. परंतु याच्यातली एक अडचण अशी की त्या सेंट बॅसिलिका घुमटामध्ये आवाज घुमत नाही, परंतु तो बिजापूरच्या गोल घुमटामध्ये आवाजही घुमतो आणि प्रकाशाचे परावर्तन होते. हेच तर त्याचे अनोखे वैशिष्ट्य. बाहेरून पाहिल्यास गोल घुमटामध्ये एकूण 4 मिनार दिसतात, म्हणजेच तो एकूण 4 मिनारांवर उभा आहे. याच्यामध्ये एकूण 7 मजले आहेत. चढण्यासाठी पायऱ्या आहेत. वरच्या भागातल्या इमारतीमध्ये खिडक्या आहेत. त्यातून विविध दालनांमध्ये प्रकाश किरणांचे परावर्तन होते आणि आतमध्ये सर्व खोल्यांमध्ये प्रकाश पडतो, म्हणजेच प्रकाश परावर्तन आणि ध्वनीचे परावर्तन याचे नियम सर्व प्रकारे उत्तम प्रकारे येथे साधी टाचणी जरी पडली की त्याचे 7 ते 10 वेळा आपल्याला परावर्तन होते, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आवाज अतिशय सूक्ष्मरित्या आपण उत्तम प्रकारे इथे परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू शकतो. वरच्या घुमटात जाण्यासाठी एकूण 8 दरवाजे आहेत. गोल घुमटातून बाहेर येताना समोर तुम्हाला म्युझियम दिसते. म्युझियमच्या दर्शनी भागात तोफा ठेवलेल्या आहेत. हा भारताचा अनमोल ठेवा आहे, त्यामुळे त्याचे जतन संवर्धन हे झालेच पाहिजे. धन्यवाद.